विधान परिषदेतही कुरघोडीचं राजकारण, सभापती शिंदे यांनी रोखले उपसभापती गोरे यांचं फर्मान. शिवसेनेच्या मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा सभागृहात दावा. सातारा पोलीस अधीक्षकाच्या निलंबनाचे दिले होते उपसभापती नीलम गोरेंनी आदेश. शिंदे फडणवीसांनी मिळून साताऱ्याचा वाद शमवला. सातारा प्रकरणी बावनकुळे सामंतांची शिष्टाई फळाला. भाजपा विरोधामध्ये विधान भवनात आंदोलन, सत्तेतलेच सहकारी परस्परांच्या विरोधात उतरले. सत्तेतील सोबती विरोधात गेल्यानं मुख्यमंत्र्यांचा संताप. अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचलं. हे कसले वाघ, हे तर मार खाऊ मंत्री. भाजपकडून सातारा पोलीस अधीक्षकाची पाठराखण, उपसभापतींची दिशाभूल झाल्याचा आमदार जयकुमार गोरेंचा दावा. लोकसभेच्या आता होणार 815 खासदार. विद्यमान अधिवेशनातच महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार. देशात निवडल्या जाणार 269 महिला खासदार. रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार, पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती. नेत्यांपाठोपाठ सामाजिक कार्यकर्त्यांनाही खरातचे कौतुक. पोपटराव पवार यांच्याकडूनही अशोक खरातवर स्तुतीसुद्धा. विश्वनाथ लहाडेंविरोधातील वक्तव्य वसंत मोरेंना भोवणार. वसंत मोरेंवर अटकेची टांगती तलवार. गोंदबाबा खरातच्या कार्यालयाची गुन्हे शाखेकडून तपासणी. आता आणखी काय सत्य समोर येणार याकडे लक्ष. चौकशी दरम्यान खरातच्या अघोरी कृत्यांचा खुलासा. अघोरी विधीच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे. खरात प्रकरण हिडीस आणि चीड आणणारं. सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंचा संताप. कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरेंचं आवाहन. खरातच्या अडचणीमध्ये वाढीची शक्यता. आता शिवनिका ट्रस्टची होणार चौकशी. वाद मिटवा अन्यथा मी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतो. महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य. पुणे मनपात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. विविध मुद्द्यांबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये बाचाबाची. सोने चांदीची हजारी घसरगुंडी सुरूच. तोळ्यामागे सोने 5,000 तर चांदी किलोमागे 10,000 घसरली. इराणसमोर अमेरिकेनं शेपूट घातलं. इराणच्या तेल साठ्यावर हल्ला करणार नाही. भडकलेल्या तेल किमती काबूत ठेवण्यासाठी अमेरिकेनं घेतला निर्णय. परिस्थिती पूर्वपदावर येईल, काळजी करू नका. भारताची 41 देशांकडून तेल खरेदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवेदन. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय. आता भरून मिळेल 14 ऐवजी 8 किलो गॅस. भारतानं देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवलं आहे. पंतप्रधान मोदींची संसदेमध्ये माहिती. एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द. युद्धाच्या 3 आठवड्यात मोठा फटका. आम्ही निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा इशारा. विधान परिषदेमधील 9 आमदारांचा निरोप समारंभ मंगळवारी होणार. सभापती राम शिंदेंची माहिती. अमेरिकेच्या सुवर्ण मुद्रेवर ट्रम्प. देश स्वातंत्र्याच्या 250व्या स्मृतीनिमित्त घडवणार नाणं. मात्र निर्णयाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न.